Zee 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांनी मिळून जॉइंट व्हेंचर मध्ये हा सिंचन घोटाळा केला असा आरोप आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आमचा प्रश्न होता, आघाडी धर्मामुळे सिंचन घोटाळ्याचा तपास रखडतोय का? आघाडी धर्मामुळे सिंचन घोटाळ्याचा तपास रखडतोय का असा आमचा प्रश्न होता। आणि बघा लोकांनी काय पोल दिला। 97% लोकांना वाटतं की होय, आघाडी धर्मामुळे हा तपास रखडलेला आहे। काँग्रेसचा सुद्धा तपास करण्यामध्ये रस नाहीये आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे हे जरी मंत्री असले तरी सुद्धा हा तपास रखडला जातोय। अंकुश काकडे, याविषयी तुम्ही काय म्हणाल? किरीट सोमय्यांनी जे आज पुराव्यात सुनील तटकरे यांचं नाव सुद्धा नाहीये, अँटी करप्शन कडेच ही फाईल मुद्दामहून तिथेच ती राहावी याची सोय करण्यात आलेली आहे आणि या घोटाळ्यांचा तपास करण्यामध्ये काँग्रेसचाही आघाडी धर्म पाळायचा असल्यामुळे रस नाहीये, सगळी मिलीभगत असा त्यांचा आरोप आहे। यावर तुम्ही काय उत्तर द्या? एकच माझे मित्र देवेंद्र फडणवीसांनी अगोदर सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री आता स्टेटस रिपोर्ट किंवा स्टेटस पेपर या ठिकाणी पाहतायत। हो, वर्तमानपत्रामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आलेली आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठेही असं जाहीर केल्याचं मी ऐकलेलं नाही किंवा पाहिलं नाही की आम्ही या बाबतीमध्ये स्टेटस पेपर करणार आहोत। त्यांची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या जलसिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये श्वेतपत्रिकाही काढली जाईल आणि ती श्वेतपत्रिका काढावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे। स्वतः जलसंपदा खात्याने देखील तशा प्रकारचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेला देखील आहे। त्यामुळे ही श्वेतपत्रिका काढण्याचा त्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो काढावा। राहिली गोष्ट या ठिकाणी किरीट सोमय्या म्हणतात की मिलीभगत आहे। नाही, याच्यावर आपण श्वेतपत्रिकेवर बोलत होता म्हणून मगाशी जो मुद्दा उपस्थित केलेला होता अरुण भाटिया यांनी, चोर कोण आहे हे श्वेतपत्रिकेतून कळणार का? ठीक आहे, आता श्वेतपत्रिका जोपर्यंत त्याचा निष्कर्ष त्या समोर येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोण दोषी आहे काय हे समजणार नाही। आणि श्वेतपत्रिकेमध्ये जर त्याच्यामध्ये कोणी दोषी असतील, मग ते मंत्री असतील, अधिकारी असतील किंवा आणखीन कोणी कंत्राटदार असतील, तर त्याच्यावरती राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल ना। यापूर्वी देखील या गोष्टी समोरच येणार नाहीत असा सगळ्यांचा दावा आहे। नाही, असं म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे? यापूर्वी देखील अशा प्रकारचे श्वेतपत्रिका निघाल्यात, लोकांच्या समोर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही निष्पन्न होत नसेल तर मग कारवाई कुठली करणार? जर त्याच्यामध्ये काही घोटाळे लक्षात आलेले असतील, कुणाच्या चुका झालेल्या असतील तर त्याच्यावरती राज्य सरकार जरूर कारवाई करेल। राज्य सरकारला कोणालाही पाठीमागं घालणं किंवा या ठिकाणी आघाडीची मिलीभगत आहे अशातला भाग नाही। उलट पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित ही श्वेतपत्रिका काढावी, येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ती विधिमंडळाच्या पटलावरती ठेवावी आणि विरोधी पक्षाने देखील त्याच्यावरती आपलं जे काही मत असेल ते मांडावं, अशा प्रकारचाच आग्रह आहे। आम्हाला या ठिकाणी कुठेही श्वेतपत्रिकेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही। आम्हाला चोरी पकडली जाईल असं अंकुश काकडे म्हणतात। देवेंद्र फडणवीसांना याविषयी बोलायचंय, बोला फडणवीस साहेब बोला। नाही, मला एक 2-3 मुद्दे केवळ समोर आणायचे आहेत। श्वेतपत्रिका काढत असताना आता आपण जर बघितलं तर वडनेरे समितीच्या रिपोर्टमध्ये त्यांना 7 टर्म्स ऑफ रेफरन्स होते, त्यातला एक टर्म्स ऑफ रेफरन्स असा होता की हे जे कॉस्ट एस्केलेशन झालाय अपडेशन करताना याच्यात काही घोटाळे आहेत का? त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की ज्यावेळेस हे कॉस्ट अपडेशन केलं त्यावेळी DSRचे रेट पकडायला पाहिजे होते, पण ते पकडायच्या ऐवजी जे मनात आले ते रेट्स पकडले। आणि त्यात पुढे त्यांनी असं म्हटलं की 2 वेळा सरकारने सांगितलं होतं की DSRचे रेट पकडा, पण सरकारनेच आपला GR हा रद्द केला आणि त्यांना मार्केट रेट पकडायला मुभा दिली। आता हे कोणी रद्द केले GR? हे GR तत्कालीन मंत्र्यांनी रद्द केले। काय कारण होतं रद्द करण्याचं माहिती नाही, पण आता ही माहिती जी आहे ही कुठल्याही श्वेतपत्रिकेत येत नाही, ती कुठल्याही श्वेतपत्रिकेच्या नॉर्म्समध्ये नाही। त्यामुळे श्वेतपत्रिकेतनं याचं उत्तर मिळणार नाही। मग याचं उत्तर कुठे मिळेल? याचं उत्तर जर एखादी इंडिपेंडंट इन्क्वायरी झाली तर मिळेल। तसंच मराठवाड्यामध्ये जो बॅरेजेसचा घोटाळा झाला याच्यामध्ये ऐकून घ्या, नाही मिळू शकत नाही। कसे मिळतील मला सांगा? श्वेतपत्रिकेमध्ये याचं कुठलंही उत्तर, आता वडनेरे समितीच्या याच्यावर 2 वर्ष तर आपण कारवाईच केली नाही, आता 2 वर्षांनी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली, पण आता हे जे मंत्र्यांनी स्वतःच्या स्तरावर जे GR जे रद्द केले त्याच्या संदर्भात काय आपण कारवाई करतो? काहीच कारवाई करत नाही। अगदी मराठवाड्यातल्या सिंचन जे काही बॅराजचा घोटाळा झाला
MK कुलकर्णी समितीचा रिपोर्ट वर्षभरापासून मंत्रिमंडळात पडलेला आहे किंवा सरकारकडे पडलेला आहे, ज्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे किती मोठा घोटाळा झालाय आलाय, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. आता हा जो MK कुलकर्णी समितीचा रिपोर्ट आहे हा श्वेतपत्रिकेत येणार आहे का? गेल्या 5-6 श्वेतपत्रिका जर आपण पाहिल्या तर श्वेतपत्रिकेचा ठोकताळा ठरलाय. श्वेतपत्रिका आवश्यकच आहे, पण श्वेतपत्रिकेत काय येतं? किती पैशाची गुंतवणूक झाली, त्यातनं किती पाणी मिळालं, ती गुंतवणूक ठीक प्रकारे झाली की नाही झाली, पण याच्यामध्ये कोणाच्या चुका झाल्या किंवा कुठले GR व्हायलेट झाले याच्या संदर्भातली कधी माहिती येत नाही. यापूर्वीच्याही कुठल्या श्वेतपत्रिकेत ती आलेली नाही. अगदी भाटिया साहेब, तुम्ही काय म्हणाल यावर? जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे का? बिलकुल साहेब, इसलिए करप्शन इतके वर्षापासून या देशात वाढतच चाललंय. जे व्हाईट पेपर तयार केलं जाईल ते इरिगेशन डिपार्टमेंटचेच अधिकारी तयार करणार. कामाचा दर्जा, कामाचा मोजमाप हेच इरिगेशन अधिकारी घेतात. म्हणून ऑब्व्हियसली इतकं मूलभूत फंडामेंटल प्रश्न आहे की चौकशी जर करायची आहे तर इंडिपेंडेंट एजन्सी असलीच पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, सेकंड एजन्सी टेक्निकल कमिटी असलीच पाहिजे. हे सगळं व्हाईट पेपर इज वेस्ट ऑफ पब्लिक मनी. हे करप्शन पर कैसा चद्दर डालना चाहिए वो प्रयोग है. जिन लोगों ने करप्शन किया है उनसे व्हाइट पेपर मंगा के हम जनता के दिमाग में डालना चाहते हैं. इट इज स्टेट प्रोपेगेंडा टू कंसील द करप्शन ऑफ पीपल इन पॉवर. काकडे साहेब, काय म्हणाल? अशा प्रकारे जर कुठलेही ठोकताळे नाही आहेत, आतापर्यंतचा इतिहास असं सांगतो जेवढ्या श्वेतपत्रिका निघाल्या त्याच्यातून चोराचं नाव येत नाही, कोण दोषी आहे त्याच्यातून समजत नाही, कशा प्रकारे त्यांनी ते पैसे खाल्ले हे समजत नाही, तरी सुद्धा जनतेने का श्वेतपत्रिकेवर केवळ अवलंबून राहावं आणि का सरकार खुलेआम हे स्वीकारत नाहीये? स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमकडून जी चौकशी व्हावी, स्वतंत्र चौकशी व्हावी, हे का मान्य नाहीये जर राष्ट्रवादीचे हात पूर्णपणे साफ आहेत तर? एकच आहे की याच्यामध्ये विरोधी पक्षांनीच आग्रह धरला की श्वेतपत्रिका काढावी. आता ती श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये या गोष्टी येणार नाहीत. मग त्याच वेळेला श्वेतपत्रिका काढण्यापूर्वीच जर विरोधी पक्षांनी अशी मागणी केली असती की नाही आम्हाला श्वेतपत्रिका नको, आम्हाला वेगळी पद्धतीने चौकशी करायची आहे, तशा प्रकारची मागणी करायला हवी होती. आणि जर देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळामध्ये आहेत, मग मी असं म्हणतो की श्वेतपत्रिकेच्या बाबतीमध्ये जर का त्या चौकशीमध्ये त्यांना असं काही वाटत असेल तर तशा प्रकारच्या काही वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये ह्या माहिती मिळतील या बाबतीमध्ये काही त्यांनी सूचना कराव्यात. राज्य सरकार त्याच्यावरती विचार करेल. राज्य सरकारला देखील त्याच्यामध्ये काही गोष्टी सुचवल्या, सूचना केल्या तर त्याचा विचार करून वेगळ्या पद्धतीने चौकशी कशी करता येईल हे देखील पाहता येईल. पण तो आता मला असं वाटतं की जोपर्यंत श्वेतपत्रिकेचा निष्कर्ष तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत धोरण स्वीकारा असं तुमचं म्हणणं आहे. आधी श्वेतपत्रिका येऊ द्या, मग पुढे काय करायचं ते बघू असं तुमचं म्हणणं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप जाऊया ना आपण. ठीक आहे, आज पहिली पायरीमध्ये श्वेतपत्रिका काढायला सांगितली, ती केली. गोष्ट सांगू इच्छितो. अगदी देवेंद्रजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात. मला एकच गोष्ट सांगायची आहे, जे श्वेतपत्रिकेत येते ते चौकशीत येत नाही आणि जे चौकशीत येतं ते श्वेतपत्रिकेत येत नाही. त्यामुळे या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत. या दोन्ही बाबी इंडिपेंडंट आहेत. आपण लक्षात घ्या, श्वेतपत्रिका कॅनॉट रिप्लेस चौकशी आणि चौकशी कॅनॉट रिप्लेस श्वेतपत्रिका. त्यामुळे या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि मी अंकुशजींना सांगतो, श्वेतपत्रिकेच्या संदर्भात मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यात काय काय आलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन श्री पांढरे यांच्या पत्रामध्ये पृष्ठ क्रमांक 13 आणि 14 वर श्वेतपत्रिकेत काय काय यावं अशी जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे ते जर आपण घेणार असाल तर श्वेतपत्रिकेचा अर्थ राहील. अदरवाईज ती श्वेतपत्रिका म्हणजे आयवॉश असेल. अगदी भाटियाजी थोडक्यात. हा साहेब, म्हणजे हे काय कुठल्या प्रकारचं बहस आहे की ऑपोजिशनने सांगितलं व्हाईट पेपर काढा तर आम्ही व्हाईट पेपर काढलं. यू कॅन स्टील इन्क्वायर, अजून चौकशी करता येईल. दुसरी कमिटी नेमा. आम्ही कोर्टात जाणार आहे, सुप्रीम कोर्टात माझं जाणार आहे विथ दिस डिमांड ओनली की टेक्निकल कमिटी, नॉन गव्हर्नमेंट टेक्निकल कमिटी नेमली पाहिजे.
अगदी केवळ विरोधकांच्या मागणीवर का अवलंबून राहत आहे सरकार, असा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. आरोप होत आहेत, सरकार सध्या वेट अँड वॉच असं म्हणत आहे. श्वेतपत्रिका येईपर्यंत तरी वाट बघावी लागेल. त्यानंतर हा घोटाळा कसा उघड होतो, याच्यामध्ये कुणाकुणाचे हात गुंतलेले आहेत हे समोर येईल. मात्र तोपर्यंत सध्या तरी वेट अँड वॉचचीच भूमिका सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्णरित्या चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.